नमाज अदा करण्यासाठी जात असताना 21 जणांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झालेत। अलिबाग रोहा मार्गावरील बोरघर इथे हा अपघात झाला। या अपघातामुळे कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे। शुक्रवारी सकाळी गेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही कामगार नमाज अदा करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील रामराज येथे जात होते। त्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बोरघर फाट्यावर टेम्पो पलटी झाला। या अपघातात सर्व कामगार जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं। जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। जखमींपैकी खुश मोहम्मद अल्लाउद्दीन यांचा मृत्यू झाला। कौसर मल्लिक याची प्रकृती चिंताजनक असल्यानं अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। इतर जखमी कामगारांमध्ये मोहम्मद रफीक, सोहेब अली, बिट्टू शेख, असीम खान, रोज मोहम्मद अली, शाहिद हुसेन, तारिफ हुसेन, नाहिद हुसेन, मोहम्मद खान, फारुख मलिक, तल्लीम हुसेन, अरमान हुसेन, इब्राहिम अली, इजाज अन्सारी, नुसरत अली, मोहम्मद वकील, अफरोज अन्सारी, मोहम्मद शान अहमद, मोहम्मद अराफक यांचा समावेश आहे। सर्वांचे सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।